हो, तर आज आम्ही अचानक भयानक असं नियोजन केलं आणि त्या अचानक भयानकचं नियोजन झालं. तर आज आम्ही ट्रेकिंग करण्यासाठी म्हातारा डोंगरावरती चाललेलो आहोत. म्हातारा डोंगर असं म्हणतात त्या का, पण तो चांगल्या चांगल्या तरुणांका पण थकवतं असा तो डोंगर आहे. तर संपूर्ण डोंगराची ट्रेकिंग तुमका मी आज दाखवत आहे. कोकण म्हटलं की अगदी निसर्गाचा खजिना असलेला आहे. तर आज 2-3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि म्हणूनच आज आमचं अचानक भयानक असं नियोजन ठरलं की आज म्हातारा डोंगरात जायचं. तर पाहूया, हे सगळे तरुण आहेत. हे आमचे पोपळे सर, त्यानंतर आमचे मजगे सर, आदरणीय गोसाई सर आणि गांगुर्डे सर, हे सर्वच तरुण आहेत. पण ते येईपर्यंतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लास्टला दाखवतो. हे सगळे तरुण पहा कसे थकल्याने दिसतील तुम्हाला. तर मित्रांनो, हे पहा म्हातारा डोंगर, गडगेसकल आणि घोणसरी या 2 गावाच्या मधला डोंगर आहे. डोंगर जरासा पुढं आहे, परंतु या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये धुकं दिसलं म्हणून हा व्हिडिओ घेतो मी. पहा धुकं, पहा डोंगर, पहा आणि या ठिकाणावरनं पहा अगदी निसर्ग, पहा सह्याद्री रांगा, पहा आणि हे खाली जे गाव आहे ते गडगेसकल फोंडाघाट, पहा संपूर्ण सह्याद्री. आणि आमचा अंतिम जे ध्येय आहे म्हातारा डोंगर, तर हा पहा यावरती जायचं आहे आम्हाला. पहा मित्रांनो, आम्ही म्हातारा डोंगर बघण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला संपूर्ण म्हातारा डोंगर दाखवतो. पहा संपूर्ण घाम आहे. सुरुवातीला जरासं पाऊस लागला, त्यानंतर हे पहा सर्व घामच आहे. संपूर्ण डोंगर आता आम्ही चढत आलेलो आहोत. आणखीन थोडंसं बाकी आहे. तर या ठिकाणावरून जायला निघालोत. मित्र हो, पावसाळ्यात सह्याद्रीत भटकणं म्हणजे निव्वळ स्वर्ग. वाट जरी निसरली असली आणि श्वास जरी फुलला असला तरी इथलं प्रत्येक पाऊल एक नवी ऊर्जा देतं. अशी ही डोंगर ट्रेकिंग म्हणजेच सह्याद्री. पहा दमछाक करणारा प्रवास आता आहे. अगदी आम्ही डोंगराच्या जवळ आलेलो आहोत. म्हातारा डोंगर चांगल्या चांगल्या तरुणांना म्हातारा करतो असा हा डोंगर आहे. आताही आम्ही सर्वच जण थकलेलो आहोत. तरी पहा आता डोंगराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी शिवगड आहे. शिवगडलासुद्धा बऱ्याच वेळा आम्ही गेलेलो आहोत, पण ब्लॉग केला नव्हता. नेक्स्ट मिशन आमचं शिवगड असेल, तर त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण शिवगडचा व्हिडिओसुद्धा दाखवेल. हे पहा या ठिकाणी धबधबासुद्धा आहे. खूप लांबचं अंतर आहे. संपूर्ण झूम करून दाखवतो आहे. हे पहा इथे धबधबा दिसतो आहे. हे पहा समोर धबधबा. हे पहा आता म्हातारा डोंगरवरती जायला सर्वच निघालेले आहेत. ते पहा आमचे पोपळे सर पुढे गेलेले आहेत, गांगुडे सर, मजगे सर आणि गोसाई सर म्हातारा डोंगरावरती पोहोचलेले आहेत. पावसाची रिपरिपसुद्धा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. हे पहा मित्रांनो, आता आम्ही भरपूर वरती आहोत. पहा पाचचा परिसर पहा आणि आता पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे. पहा ही ट्रेकिंग, पाठीमागे धागायलासुद्धा भीती वाटते. पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाईल मी. मित्रांनो पहा किती उंचावर आलेलो आहोत आम्ही. पाठीमागे सुद्धा बघा, पाठचाही तुम्हाला सर्व दाखवतो. हे पहा या ठिकाणावरनं जर पाय जर घसरला तर डायरेक्ट आम्ही खाली जाऊ शकतो. असा हा ट्रेकिंगचा मार्ग आहे. पहा भरपूर खोल आहे आणि पुढेसुद्धा आम्हाला भरपूर जायचं आहे, तेही तुम्हाला दाखवतो. पहा मित्रांनो, या ठिकाणावरून आता वरती जायचं आहे आम्हाला. बरेचसे आमचे मावळे वरती गेलेले आहेत. या ठिकाणावरून आता भरपूर उंच आहे, तरीसुद्धा आम्हाला जायचं आहे. काही करून आम्ही म्हातारा डोंगरावरती जाणार आणि आम्ही तरुण आहोत हे दाखवणार. परत पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे. तरी पहा मित्रांनो, आता भरपूर उंचीवर आलेलो आहोत. फोंडाघाटमधला तलाव पहा, जिकडे तिकडे पाणी आणि सर्व कोकणातील ही पहा भातशेती. ही पहा या ठिकाणी भातशेती केलेली आहे. हे पहा आम्ही किती वरती आलेलो आहोत. या ठिकाणावरून आम्ही वरती आलेलो आहोत. भरपूर खोल आहे. हे पहा गडगेसकल आणि इकडे फोंडाघाट, विद्यानगर आणि ही विद्यानगरची शेतीसुद्धा पहा. या ठिकाणी इकडे घोणसरी गाव आहे. हे पहा इकडे घोणसरी, हा तलाव आणि त्या ठिकाणीच आमची शाळा आहे, परंतु या ठिकाणावरून ती शाळा दिसत नाही आहे. पहा अगदी सह्याद्रीच्या रांगा पहा. पहा भरपूर वरती आहे. आमचे बरेचसे मंडळी वरती गेलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला वरती जायचं आहे म्हातारा डोंगरावरती.
ट्रेकिंग करत आता आपण निघतोय आता. हे पहा, या ठिकाणावरून खालीसुद्धा पहा आम्ही ट्रेकिंग करत आलेलो आहोत. खूप लांबवरती आहे. आता आम्हाला वरती जायचं आहे. पुढचा मार्गसुद्धा दाखवतो तुम्हाला. आजूबाजूचा परिसरसुद्धा बघा. हे पहा, अगदी भयावह अशी ट्रेकिंग आहे. म्हातारा डोंगर. हे पहा, आता या ठिकाणावरून वरती जाण्यासाठी निघालेलो आहोत. पहा किती वरती आहे. खालीही तेवढंच आहे, तेही तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, आता म्हातारा डोंगरावरती आलेलो आहोत. सर्वांच्याच प्रतिक्रिया ऐकल्या असताल तुम्ही. सर्वच म्हणतायत की म्हाताऱ्याच्या कधी नादी लागू नका, आणि खरंच म्हाताऱ्याच्या कधी नादी नाही लागलं पाहिजे मित्रांनो. आजचा अनुभव आला आहे. हे पहा, आता सगळे सरपटत खाली चाललेले आहेत. म्हणून म्हातारा खरंच किती डेंजर असतो. हे पहा, सरपटत खाली चाललेले आहेत. हे पहा, इकडे घोणसरी गाव आहे आणि त्यानंतर इकडे प्रसिद्ध असा कुर्ली डॅम आहे. हे पहा, कुर्ली डॅम या ठिकाणावरून दिसतोय. हे पहा, घोणसरी गाव. त्यानंतर इकडे पुढे फोंडा आहे. हे पहा, फोंड्याचा तलाव. हे पहा, संपूर्ण सह्याद्री आणि धुकं पहा. आत्ताच पाऊस झाला होता त्यामुळे धुकं पहा. हे इकडे गडगे सकल ही संपूर्ण भातशेती वगैरे पहा. आता हे पहा, सर्वच जण खाली निघालेले आहेत. आता मी पण निघतो, कारण हे जर खाली गेले, मी जर राहिलो तर माझे वांदे होतील. कारण आता बारीक बारीक पाऊससुद्धा यायला लागला आहे. सरपटत जायचं आहे आता. हे पहा मित्रांनो, वरतून गोसावी सरांनी व्हिडिओ घेतला होता. मी येतोय पहा. आधी सर्वच आले होते, सर्वांचा मी व्हिडिओ घेत होतो. त्यांनीसुद्धा माझा व्हिडिओ वगैरे घेतला. तर आता मी सुद्धा वरती पोहोचलेलो आहे. त्यानंतर हे पहा, आम्ही आता रिटर्न निघालेलो आहोत. जरासा अंधार पण पडलेला आहे. पाऊससुद्धा प्रचंड झाला होता. त्यानंतर आताही थोडासा बारीक पाऊस आहे. त्यामुळे आता आम्ही परतीचा मार्ग पकडलेला आहे. पहा किती रिस्की मार्ग आहे, परंतु खरंच ट्रेकिंग करायला खूप मजा येते. तुम्हीसुद्धा निश्चित ट्रेकिंग करण्यासाठी या म्हातारा डोंगराला या. हे पहा, अगदी सगळेच खाली निघालेले आहेत म्हातारा डोंगरावरून जाण्यासाठी. पहा, सरपटतच निघालेले आहेत. भयंकर डोंगर आहे, म्हणून म्हाताऱ्या माणसाचा कधी नादी लागायचं नाही. म्हातारा माणूस किती अनुभवी असतो आणि म्हाताऱ्या माणसाची किती गरज आहे काळाला, ह्या ज्या डोंगराच्या प्रवासावरून आम्हाला समजलं. म्हातारा डोंगर. हे पहा मित्रांनो, या ठिकाणावरून आता ट्रेकिंग करतायत, खाली जात आहेत. पाऊस पाणी भरपूर होतं, त्यामुळे बराचसा व्हिडिओ मला घेता नाही आला. कारण मी बघा, हे या ठिकाणावरून आलोत. इथे व्हिडिओ घेता नाही आला, कारण की पावसामुळे भरपूर ओलं होतं. आणि म्हातारा डोंगराचा जबरदस्त अनुभव घेतला आम्ही. सरपटत आलो अक्षरशः. तर हे पहा, आता सगळे मंडळी खाली गेलेले आहेत. तर मलासुद्धा या ठिकाणी सरपटत जायचं आहे. हे पहा मित्रांनो, धुकं पहा. अगदी जबरदस्त धुकं आहे. हे फक्त तुम्हाला सह्याद्रीच्या रांगामध्येच तुम्हाला दिसणार. आणि पहा ट्रेकिंग आमची. हे पहा, बरेचसे जण आता खाली गेलेत सरपटत. हे पहा मित्रांनो, आता परतीचा मार्ग पकडलेला आहे. जराशी घाई गडबड झाली, वेळ झाला, त्याच्यामुळे आम्ही सर्वच जण आता घाईने निघालेलो आहोत. हे पहा मित्रांनो, परतीचा मार्ग. हे पहा, पाऊस झाल्यामुळे आता पाणीसुद्धा आलेलं आहे. कालच्या पावसाचं सुद्धा काही पाणी आहे आणि आजच्या पावसाचं सुद्धा काही पाणी आहे. परतीचा मार्ग. अतिशय छान आमची ट्रेकिंग झालेली आहे. कुठल्याही मावळ्याला दुखापत न होता आमची ट्रेकिंग आजची सक्सेस झालेली आहे. हे पहा मित्रांनो, ट्रेकिंग मार्ग. आता आम्ही खाली उतरत आहोत. काटे आहेत. पाऊलवाट, अगदी छोटीशी वाट आहे. आजचा दिवस अगदी मस्त गेला. सर्वांनीच ट्रेकिंग केली आणि तो डोंगरसुद्धा पाहिला, अगदी सह्याद्री पाहिला. रस्तासुद्धा पहा, अगदी छोटा रस्ता आहे. खूप धमाल केली, खूप मजा आली ट्रेकिंग करताना. तर भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ते पहा मित्रांनो, म्हातारा डोंगरावरून आम्ही आत्ताच सर्वच ट्रेकिंग करून आलोत. पहा, सगळेच आता म्हाताऱ्यासारखे दिसतील, अगदी थकलेले पहा. आणि अतिशय चांगला असा प्रवास झाला. कोणताही मावळा आमचा दुखापतग्रस्त झाला नाही. अतिशय व्यवस्थित आमची ट्रेकिंग झाली. तर भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा.